ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ SLC ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಿಂದಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ನೋಡಿ, ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬಹುವಿಕಲ್ಪಿक ಪ್ರಶ್ನೆ ಒಂದರಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷತ್ ಶಬ್ದ का विलोम रूप है. ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ अशिक्षित. प्रश्न 2 बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप है. उत्तर बेटी. प्रश्न 3 नोडोಣ. निम्नलिखित में से बहुवचन शब्द है. किताब. प्रश्न 4 चलना शब्द का प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है. उत्तर चलना. प्रश्न 5 पर्वता वाली शब्द में संधि है. उत्तर दीर्घ संधि है. प्रश्न 6 नोडोಣ. निम्नलिखित में से तत्पुरुष समास का उदाहरण है. उत्तर राजवंश. प्रश्न 7 बड़ा अच्छा सवाल है. ಇದರಲ್ಲಿ वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है. उत्तर बी विस्मयादि बोधक. प्रश्न 8 अब्दुल कलाम का जन्म रामेश्वर डैश हुआ. रिक्त स्थान में सही कारक चिन्ह होगा. में सरियाद उत्तर. निम्नलिखित प्रथम 2 शब्द के सूचित संबंध के अनुसार संबंधित शब्द लिखिए. प्रश्न 9 नोडोಣ. गिल्लू की प्रिय लता सोने चुई. गिल्लू का प्रिय खाद्य. उत्तर काजू. प्रश्न 10 बसंत हायर टीला पंडित राजकिशोर. उत्तर किशनगंज. प्रश्न 11 भोला बाल बालकृष्ण चुगालय कोर बलराम. प्रश्न 12 कावेरी नदी जोग जलप्रताप. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक पूर्ण वाक्य में लिखिए. प्रश्न 13 लेखक प्रेमचंद्र जी के दुकान में क्या नजर आए. उत्तर लेखक प्रेमचंद्र जी को दुकान में सचे हुए रंगदार सेब नजर आए. प्रश्न 14 गिलहरी वर्म के दिनों में कहाँ लेट जाते हैं. गिलहरी गर्मी के दिनों में सुराही पर लेट जाती है. प्रश्न 15 बहाने बनने का प्रमुख कारण क्या है. बहाने बनने का प्रमुख आलस है. प्रश्न 16 भारत के खेत कैसे है. भारत के खेत हरे भरे और सुहाने हैं. प्रश्न 17 ई गवर्नेंस क्या. उत्तर ई गवर्नेंस द्वारा सरकार के सभी काम काज का विवरण अभिलेखी सरकारी आदेश आदि को तथावत लोगों के सूचित किया जाता है. इससे प्रसारण पारदर्शी बना सकता है. प्रश्न 18 दुकानदार ने लेखक से क्या कहा. उत्तर दुकानदार ने लेखक से कहा बाबूजी बड़े मेजदार सेब आए हैं. कश्मीर के आप ले जाए खाकर तभी खुश हो जाएंगे. प्रश्न 19 बसंत राजकिशोर से 2 पैसे लेने से क्या इनकार करता है. क्योंकि बसंत ईमानदारी और स्वाभिमानी लड़का था. भीख नहीं लेना चाहता था. मुफ्त में दिए पैसे को बसंत भीख समझता है. वह मेहनत और ईमानदार से जीने वाला लड़का था. प्रश्न 20 बजेंद्री पाल का बचपन कैसे बीता. उत्तर
ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಇಪ್ಪತ್ತನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಪ್ರಶ್ನೆ 21, मनुष्य के लिए सुख की प्राप्ति कब संभव है? समय को नष्ट न करके समय पर जो काम करना है उसे उसी समय ही मन लगाकर करे, तभी तो मनुष्य के लिए सुख की प्राप्ति संभव है. 22ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ. ಯಶೋಧಾ ಕೃಷ್ಣ के क्रोध के कैसी शांत करती है? ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಹಾಗೆ ಪ್ರಶ್ನೆ 23, ಶನಿ सौर मंडल का सर्वाधिक सुंदर ग्रह है कैसी? ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಶನಿ एक ಅತ್ಯಂತ ಠಂಡಾ ಗ್ರಹ है कैसी? ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. प्रश्न 24, शास्त्र में सत्य बोलने का तारीख कैसे समझाया गया है? अथवा सत्य के स्वरूप के बारे में लेखक के विचार स्पष्ट कीजिए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. निम्नलिखित प्रश्न के उत्तर 3-4 वाक्य में लिखिए. प्रश्न 25, गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ 3 ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಹಾಗೆ ಪ್ರಶ್ನೆ 26, नमाज के बारे में जौनीलाबादीन के विचार स्पष्ट कीजिए. ಇದರ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಪ್ರಶ್ನೆ 27, सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है कैसी बताइए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. प्रश्न 28, लेखक के धूप का चमचा को जाने के घटना का वर्णन कीजिए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. प्रश्न 29, बचेंद्री ने पहाड़ पर चढ़ने की तैयारी कैसे की बताइए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಹಾಗೆ ಪ್ರಶ್ನೆ 30, ಮಾತೃಭೂಮಿ के ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ का वर्णन कीजिए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಪ್ರಶ್ನೆ 31, ಪ್ರಕೃತಿ पर सर्वथा है विचायी पुरुष आसनी इस भक्ति का आशय बताइए. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗೆ प्रश्न 32, निम्नलिखित दोहे का भावार्थ अपने शब्द में लिखिए. दया धर्म का मूल है, पाप मूला अभिमान, तुलसी दया न चुड़िए जब लगट में प्राण है. भावार्थ ನೋಡಿ. ಹಾಗೆ नेक्स्ट प्रश्न, खानदाश का अनुवाद कन्नड़ तथा अंग्रेजी में कीजिए. कर्नाटक का प्राकृतिक सौंदर्य नयन मनोहर है, पश्चिम में विशाल समृद्ध है, दक्षिण में ನೀಲಗಿರಿ का पर्वत वाली है. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ, ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ, ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿ ವಿಶಾಲ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರವಿದೆ, ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ನೀಲಗಿರಿಗಳ ಪರ್ವತಗಳಿವೆ. ಹಾಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ. निम्नलिखित प्रश्न के उत्तर 5-6 वाक्य में लिखिए. 34ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक से साहित्यकारी के क्या देन है स्पष्ट कीजिए. अथवा कर्नाटक के ಶಿಲ್ಪಕಲಾ और वास्तु का वर्णन कीजिए. ಇದರ ಸರಿಯಾದ ಒಂದು ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಹಾಗೆ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. प्रश्न 35, निम्नलिखित कवितांश पूर्ण कीजिए. असफलता डैश डैश भागो तुम
ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಭಾವಾರ್ಥ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. असफलत एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गए, देखो और सुधार करो, जब तक न सफल हो, नींद चौने का त्याग, तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भोग तुम. प्रश्न 36. निम्नलिखित घांदाश को ध्यानपूर्वक पढ़कर नीचे दिए गए ಪಕ್ಷೋ ಕೆ ಉತ್ತರ ಲಿಖಿಯೇ. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಓದಿದ ನಂತರ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಹಾಗೆ 37ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ. दिए गए संकेत बिंदुओं के आधार पर 12-15 वाक्य में किस एक विषय के बारे में निबंध लिखिए. ಒಂದು ನಿಬಂಧ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ವನ ಮಹೋತ್ಸವ, प्रस्तावन, वृक्ष का महत्व और उपयोग, वृक्ष का नाश का कारण, वृक्ष की रक्षा के उपसंहाರ ಬರೆಯಬೇಕು. ವನ ಮಹೋತ್ಸವ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ವನ ಮಹೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾದ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಎರಡನೇದಾಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ್, प्रस्तावना, स्वच्छता का महत्व, स्वच्छ परिसर और मानव स्वच्छता का उपसंहाರ. ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಮಹಾತ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಮೂರನೇದಾಗಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ का योगदान, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. प्रश्न निम्नलिखित विषय के बारे में पत्र लिखिए. परीक्षा तैयारी के बारे में अपने माताजी को पत्र लिखिए अथवा कोई साकारण देते हुए अपने मुख्य अध्यापक के नाम छुट्टी पत्र लिखिए. ಇದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ದಿನಾಂಕ ಹಾಕಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಪೂಜ್ಯ ಮಾತಾಜಿ ಸಾದರ್ ಪ್ರಣಾಮ್ ಬರೆಯಬೇಕು. ಹಾಗೆ ವಿಷಯ ಬರೆಯಬೇಕು. पिताजी को मेरा प्रणाम, छोटी बहन प्रिया को ढेर सार प्यार, आपका आज्ञाकारी बेटा गगन के नायक. हागे सेवा में श्रीमती मंजुला एल ಹೀಗೆ ಬರೆಯಬೇಕು. ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಪತ್ರಕ್ಕೂ ಉತ್ತರ ಕೊಡಲಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಲ್.